साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की निरुपमाला ते जे तिने ड्रिंक केलेलं असतं ते तिला जास्त झालं असतं आणि ती तेव्हा सत्यालाच तिचा बबड्या समजत असते. तरी पण सत्या तिला सांगत असतो की मी तुझा बबड्या नाही आहे, मी तर सत्या आहे. असं बोलल्यावर निरुपमा म्हणत असते की नाही, तूच माझा बबड्या आहेस, तूच माझं सोनं आहेस आणि तूच माझा पोरगा आहेस. असं ती त्याला ती म्हणत असते, तू असं बोलू नको ना की तू माझा बबड्या नाही आहेस, असं बोलू नकोस, तू असं बोललास ना तर मी तुझ्यावर नाराज होईल. असं बोलून ती त्याच्याशी एकदम प्रेमाने वागत असते, जणू काही तो त्याची आईच आहे असं ती त्याची वागत असते. पण सत्याला हे सगळं जरी आवडत असलं तरी सत्या खूप घाबरलेला असतो की आई आपल्याशी अशी कधी वागली नसते. आणि तेव्हा निरुपमा असते ती सत्याला म्हणत असते की तू ना गप्प बस, मी बोलते बघ तुझ्याशी. आणि ती ना त्याला अशी मायेने अंजारत असते, गोंजारत असते. आणि हे सगळं ना सत्याला प्रचंड आवडत असतं. पण सत्य हे सगळं करून घेत असतो कारण का सत्याला त्याच्या आईचं प्रेम हे लहानपणापासून कधी भेटलं नव्हतं. आज तो क्षण आला होता की त्याला त्याच्या आईचं प्रेम भेटणार होतं, म्हणून तो काही कोणाशी बोलत नव्हता. तो फक्त आणि फक्त जी आई करत आहे ते तो सहन करत होता. आणि तेव्हा निरुपमा म्हणत असते की तू मला कधी सोडून नाही ना जाणार, तू मला कधी सोडून नको जाऊ, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझा बबड्या आहेस, तुझं नेहमी चांगलं होणार आणि मला ना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे, तुझं चांगलं झालेलं मला बघवायचं आहे. तू एक ना दिवस खूप मोठा माणूस होणार आहेस आणि तू सगळ्या गोष्टी माझ्यासाठी करणार आहेस, मला बरोबर खात्री आहे. मला ना तुझ्यावर खूप विश्वास आहे, तू एक दिवस खूप मोठा माणूस होशील आणि माझ्या ज्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या तू पूर्ण करशील. असं बोलून ती आहे ना त्याच्या हातात हात घालते आणि ती उभी राहत असते. आणि तिला ना जमत नसतं फारसं उभं राहायला, कारण तिला ना ते खूप जास्त झालेलं असतं. पण तरी पण तिला हे जे प्रेम असतं सत्यावरचं ते दाखवू लागते. ती सत्याला बबड्याच समजत असते. तिला असं वाटत असतं की तो बबड्याच आहे, पण तो ॲक्च्युअलमध्ये बबड्या नसतो. असं बोलल्यानंतर ती उभी राहत असते, पण तिला काही फारसं उभं राहायला जमत नसतं. तेव्हा सत्या तिला धरून हाताला धरून उभं केलेलं असतं. तेव्हा निरुपमा म्हणते, बघितलंस, तुला माझी किती काळजी आहे, तू असलास ना की माझ्याजवळ कोणच येत नाही, म्हणजे ना भूतं ना माणसं कोणच येणार नाही. एवढं तू माझ्याजवळ असलास का मला बरं वाटतं, तू माझा लेक आहेस ना. असं ती बरंच काही त्याला चांगलं चांगलं बोलत असते. ते तिचं असं बोलणं ऐकून सत्याला मात्र आनंद होत असतो आणि सत्याला हे सगळं आवडत असतं, कारण सत्याला कधीच आईचं प्रेम हे भेटलं नसतं. म्हणजेच की आई असूनसुद्धा त्याला कधी आईचं प्रेम भेटलं नसतं, कारण का निरुपमा ही नेहमीच बबड्याचे लाड करायची, ही सत्याची कधीच लाड नाही करायची. असं सगळं झाल्यानंतर निरुपमा असते ती सत्याला मिठी काय मारत असते, त्याला शाबासकी काय देत असते, त्याला अंजारत असते, गोंजारत असते आणि त्याला म्हणत असते की तू ना आता इथून जाऊ नकोस, तू इथंच थांब, असं ती त्याला म्हणत असते. आणि त्यावरती सत्या पण तिला मायेने जवळ घेत असतो, तिच्या मिठीमध्ये घेत असतो आणि तिच्याशी तो सुद्धा गप्पा मारत असतो. कारण का त्या एका अर्थी त्याला पण ते सगळं आवडत असतं आणि त्याला बरं वाटत असतं. कारण का कुठल्या माणसाला आवडणार नाही की आपली आई आपल्यावर प्रेम करते. किती पण माणूस मोठा झाला तरी त्याला आईचं प्रेम हे हवंच असतं आणि आईचं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि तेव्हा निरुपमा पण त्याला 4 गोष्टी चांगल्या पण सांगत असते की तू ना असं कामाला लाग, तसं कामाला लाग, काम करशील तरच पुढे जाशील, असं 4 गोष्टी ते हिताच्या सांगत असते. आणि ती जरी पियालेली असली आणि नशेमध्ये असली तरी पण ती जे काही बोलत असते त्याच्यामागे काही चांगल्या गोष्टींची कारणंसुद्धा असतात. त्यानंतर ती म्हणते, चल आपण तुला झोपवूया, मी ना तुला झोपवते. असं बोलून ती बेडवर त्याला जोरामध्ये खेचून आणत असते आणि त्याच्यानंतर ती त्याला म्हणत असते की तू असंच झोपू नको, तू ना माझ्या मांडीवर झोप, मी ना तुझ्यासाठी अंगाई गाते. असं ऐकल्यानंतर इथे सत्याला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. सत्य तिला समजावत असतो, अगं निरुपमा, तू ऐक माझं, मी बबड्या नाही आहे तुझा. असं बोलून तो किती वेळा तिला सांगत असतो का मी बबड्या नाही आहे, तू जरा ऐक. पण निरुपमा असते की ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. ती म्हणत असते की तू जास्त शहाणपणा करू नको, तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढं कर, तुला मी बोलले आहे ना इथे झोप, मग तू झोपच. असं बोलल्यानंतर ती आपल्या मांडीवर सत्याचं डोकं ठेवते आणि त्याला थोपटत असते आणि त्याला अंगाई गात असते. त्याला म्हणत असते, छान निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, हे जी गाणं आहे ना, ही जी अंगाई आहे ती गात असते. आणि अशी छान अंगाई गात असताना सत्याला पण मस्तपैकी झोप लागते, कारण का त्याने ह्याआधी हे सगळं कधी अनुभवलंच नसतं. त्यामुळे ते सगळं त्याच्यासाठी खूप खास असतं आणि तो सगळं याचा गोष्टीचा तो आनंद घेत असतो. त्याच्यानंतर त्याला ना झोप लागते.
तेव्हा निरुपमा म्हणते, झोपला वाटतं. लगेच पोरगा माझा झोपून गेला, बिचारा तो दमला असेल असं ती मनातल्या मनात गप्पा मारत असते. आणि त्याच्यानंतर ना तिला पण नशा झाली असते, त्यामुळे तिला पण खूप झोप आली असते. त्यानंतर तीसुद्धा झोपून जाते. ती अशीच बसल्या जागी झोपून जाते. मात्र सत्याला मांडीवर ठेवलं असतं तर तिच्या डोक्यावरचा काही हात तिने काढला नसतो. तशीच ती तिथे बसल्या बसल्या झोपून जाते. आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी आजी, परत मीरा, रवी, रिया हे सगळेजणं निरुपमाच्या रूममध्ये येतात आणि बघत असतात की हे दोघंजणं कसे झोपले आहेत. आणि त्याचवेळी तिथे पंकज आणि देविकासुद्धा आलेले असतात. सगळ्यांना आनंद तर होत असतो, पण पंकज आणि देविकाचा तर जळफळाट होत असतो. त्यांना या सगळ्या गोष्टी आवडलेल्या नसतात आणि पटल्यासुद्धा नसतात. तरी पण ते लोक तिच्याकडे बघत असतात. पण सगळ्यांना हे खूप आवडत असतं, कारण का सगळ्यांना नेहमी असं वाटत असतं की ह्या दोघांचे ना एकत्र यावं आणि ना प्रेम भेटावं. तेव्हा आजी म्हणते की या नवीन वर्षामध्ये ना माझ्या लेकराला त्याच्या आईचं प्रेम भेटू दे. त्याचं आईचं प्रेम त्याला लहानपणापासून कधी भेटलं नाही. तो ह्या प्रेमासाठी आयुष्यभर तरसत आलेला आहे, तर त्याला ना हे प्रेम भेटू दे. असं बोलल्यानंतर इथे पंकजचा तर जळफळाट होत असतो. पंकज म्हणत असतो की यार, ही मॉम ना अशी कशी वागू शकते? मी तिचा बबड्या आहे, तिला का नाही समजत आहे? असं तो म्हणत असतो. आणि त्यावरती मनातल्या मनात देविकासुद्धा म्हणत असते की काय ही बाई आहे, ही बाई आत्ता आम्हाला विसरली आणि सत्याला जवळ केलं आहे, असं कसं चालेल बरं? असं बोलल्यानंतर पंकज म्हणतो की मला ना काहीतरी केलंच पाहिजे, जेणेकरून हे सगळं समजेल. असं बोलल्यानंतर तो ना तिथे मुद्दामून ना पाण्याचा ग्लास आहे ना तो पाडतो. आणि पाण्याचा ग्लास पडल्यानंतर त्या दोघांना पण जाग येते. आणि जाग आल्यानंतर निरुपमा तर प्रचंड भडकते. निरुपमा म्हणते, ए तू का माझ्या इथे मांडीवर झोपला आहे आणि तुला कोणी सांगितलं माझ्या इथे येऊन झोपायला? तू उठ इथून. इथे तिला ना जाम ती हडतूडच करत असते. त्याला म्हणत असते, उठ चल आता इथून, तू कशाला इथे झोपला आहे? तुझी लायकी तरी आहे का माझ्या मांडीवर झोपायची आणि माझ्या खोलीमध्ये यायची? त्यावरती बबड्या म्हणतो, म्हणजे सत्या म्हणतो की अगं, तूच तर मला घेऊन आलीस बबड्या बबड्या करत. तेव्हा इथे पंकज जो असतो तो पण हसत असतो. आणि तेव्हा सत्य सांगत असतो, अगं मी तुला तेव्हा सांगितलं का मी तुझा बबड्या नाही आहे? पण तू ऐकतच नव्हती, तू मला बबड्याच म्हणत होती. तेव्हा निरुपमा म्हणते का मला काही येड्या कुत्र्याने चावलं आहे का का मी तुला बबड्या म्हणेन आणि मी तुझ्यावर प्रेम करेन? असं बोलल्याने तरी ते पंकजला तर आनंद होत असतो, मात्र सत्याला तर खूप वाईट वाटत असतं. सत्या बिचारा सगळं लक्षपूर्वक ऐकत असतो. त्याची काहीच चुकी नसते, पण निरुपमाला आता काही आठवत नसतं. त्यामुळे हे ऐकून घेण्याविषयी दुसरा काही पर्यायच उरलेला नसतो. त्यावरती निरुपमा म्हणते का मला काही समजत नाही का? मी उठलं सुटलं कोणाला पण बोलेन का? आणि तुझी ते लायकी तरी आहे का माझ्या मांडीवर झोपायची, माझ्या रूममध्ये बसायची? तुला कधी समजणार नाही, तू एवढा बावट आहेस. असं ती त्याला जाम बडबडत असते. आणि तिचं असं रागारागाने बोलणं ऐकून सत्याला मात्र वाईट वाटत असतं, पण तरी तो कोणाला दाखवत नसतो. तो म्हणत असतो की अगं, तुला सगळं कालचं काहीच आठवत नाही आहे. तू काल कशी वागत होती, तूच मला इथं घेऊन आलीस आणि तूच मला सगळं करत होती. असं बोलल्यावर निर्मम म्हणते, छे छे, मी असं करणारच नाही, माझी अशी हिंमतच नाही. असं बोलल्यावर इथे पंकज आणि देविकाला तर फार आनंद होत असतो. सत्याला बिचारायला वाईट वाटत असतं. तो म्हणत असतो की काय आहे, थोड्या वेळासाठी का न होईना आईने मला तिचा मुलगा मानला. पण इथे निरुपमा त्याला हाकलून देत असते, त्याला म्हणत असते निघ इथनं. तेव्हा आजी पण तिच्याकडे रागाने बघत असते आणि आजी म्हणते, काय चाललं आहे तुझं? त्यावरती निरुपमा म्हणते की तुम्ही ना ह्याच्यामध्ये पडू नका. त्यावर आजी तिला म्हणते की तुला ना आयुष्यामध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे तुला कधी कळलंच नाही आणि पुढेसुद्धा कळणार नाही. त्यामुळे ना तुझं तू बघूनच घे. पण तू चुकीची करत आहेस, तू चुकीचं वागत आहेस. असं बोलल्यावर निरुपमाला मात्र टेन्शन येतं आणि निरुपमाने सत्याला सतत हाकलवून लावल्यामुळे सत्या बिचारा तो त्याच्या रूममध्ये जाऊन निघतो. आणि त्याला खूप वाईट वाटत असतं, पण काय करणार? तिने हाकलून लावल्यावर तो थोडी इथे थांबणार आहे. त्याच्या पाठोपाठ मीरासुद्धा जाते. आणि तेव्हा आजी तिला म्हणते की तुला ना तुझी चूक कधी कळेल देव जाणो, जेव्हा तेव्हा कळेल तेव्हा तुला त्याचं महत्त्व समजेल. असं बोलल्यानंतर इथे निरुपमा पण 5 मिनिटासाठी विचार करत बसते. त्याच्यानंतर आजी पण निघून जाते आणि आजीच्या पाठोपाठ सगळेजण निघून जातात. मात्र देविका आणि पंकज तिथेच थांबलेले असतात. तेव्हा पंकज हा आईशी बोलायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा निरुपमा त्याच्याकडे रागाने बघते, पण पंकज आणि देविका तर त्यांना लाज नसल्यासारखेच करत असतात. आणि इकडे मात्र सत्याला झालेला सगळा प्रकार आहे ना तो सगळा आठवत असतो. म्हणजे कसं काय आपल्याला निरुपमांनी मांडीवर घेतलं, चांगलं थोपटलं, सगळ्या गोष्टी केल्या, आपल्याला बबड्या बबड्या बोलायची, मायेने अंगावरून हात फिरवायची, डोक्यावरून फिरवायची, चांगलं मस्त डोकं बिकं दाबून द्यायची.
आई काय असतं ना हे मला या दिवसामध्ये समजलं, असं तो मीराला सांगत असतो. आणि त्याला थोडं वाईटसुद्धा वाटत असतं की मला कधीच नाही आईचं प्रेम भेटलं, कधीच माझ्याशी कोणी व्यवस्थित नाही वागलं आणि निरुपमा काल माझ्याशी वागली त्याच्यावरती तर मी आयुष्यभर त्या आठवणीमध्ये जगायला तयार आहे. कारण का मला किंमत आहे आईची, कारण का मला आई नाही आहे ना, त्यामुळे मला आईचं प्रेम कधीच भेटलं नाही. आणि आईचं प्रेम भेटलं असतं तर आज माझी अशी अवस्था झालीसुद्धा नसती. पण एनिवे मला काल तर निरुपमामुळे हे सगळं अनुभवायला भेटलं ना, तर मी हे आता आयुष्यभर विसरणार नाही आहे. कारण का निरुपमाने भलेही नशेमध्ये केलं, पण जे काही केलं ते मनाला अतिशय आवडणारं होतं. असं बोलल्यानंतर मीरा मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते. त्यावरती सत्या बोलत असतो की मला खूप आनंद झाला, मला खूप छान वाटलं. असं वाटत होतं की माझ्याशी आईने प्रत्येक वेळी असं बोलून राहायला पाहिजे. छान वाटतं ना जेव्हा ती बबड्याचे लाड करते आणि माझे नाही करत, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. असं बोलल्यानंतर मीरा म्हणते की हां, ते तर बरोबर आहे. आता नवीन वर्षामध्ये असा प्लॅन करू की तुमचं आणि आईचं बॉन्डिंग होईल. असं बोलल्यानंतर सत्याला मात्र आनंद होतो. तेव्हा मीरा म्हणत असते की हां, आपण दोघांनी मिळून हे करू की तुमचं आणि आईमध्ये बॉन्डिंग चांगलं करायचं आणि तुम्हाला ती मुलगा म्हणून एक दिवस नक्कीच स्वीकारेल. तुम्ही ना त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही मस्त राहा, खुश राहा, हसत राहा. असं ती म्हणत असते. ती त्याला समजावत असते आणि त्याचबरोबर त्याला धीरसुद्धा देत असते की तू नको जास्त पैसे वाया घालवूस, ते काही कामाचे नसतात. कारण का पैसा हा आहे तोपर्यंतच वापरता येतो, नंतर गेला तर त्याची काही किंमत उरत नाही. असं मीरा सत्याला सांगत असते आणि हे सुद्धा म्हणत असते की हे बघ, जे नाती आहेत ना, ती नाती तुला एक ना एक दिवस भेटणारच आहेत. त्यामुळे तुझं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि आज वर्षाचा पहिला दिवस आहे तर असा रडत नको बसूस. कारण का वर्षाच्या पहिल्या दिवशी रडलो तर आपल्याला आयुष्यभर रडायला लागतं. त्यामुळे आपण एक काम करू, आपण त्या कामधंद्यामध्ये दिवस घालू आणि पैसे कमवू. म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याकडे चांगले पैसे येतील आणि आपण श्रीमंत होऊ. असं तो तिला म्हणत असतो. त्यावरती मीरा म्हणते की हो, बरोबर आहे. आपण ना कामधंदे करू, आपण सगळं चांगलं करू आणि व्यवस्थित राहू. असंही त्यांचं बोलणं संपलं. त्याच्यानंतर इकडे मात्र हॉलमध्ये इथे बबड्या आणि देविकाचं डिस्कशन चालू असतं. तेव्हा देविका म्हणते की आईंना कसं समजवायचं आणि आईशी कसं बोलायला जायचं. कारण का ह्या घरात जर कोण आपल्या बाजूने असेल तर ते फक्त आणि फक्त आई आहेत आणि त्यामुळे ती म्हणत असते की आईना आपल्याशी बोललं पाहिजे. तेव्हा पंकज म्हणतो की थांब, मी ना आईला बोलवतो. तेव्हा तो म्हणतो की आई मला कॉफी दे ना. असं म्हणल्यानंतर देविका म्हणते की अरे तू असं नको बोलू, असं बोललास आणि आईला राग आला. आई बोलली स्वतःची स्वतः करून घे, नाही तर तुझ्या बायकोला सांग. मग तू काय मला करायला सांगणार आहेस का? तू जरा प्रेमाने, आदराने आणि तुला गरज आहे असं बोल. असं बोलल्यानंतर इथे पंकज बोलतो हां, तू बरोबर बोलतेस गं, मी ना आता प्रेमानेच हाक मारतो. तेव्हा तो ना त्याच्या आईला हाक मारतो की आई, अगं मला चहा दे ना, मला चहा हवा आहे. असं एकदम मायेने हळू आवाजामध्ये सौम्यपणे तो बोलत असतो. आणि त्याचा असा आवाज ऐकल्यानंतर आजी म्हणते तिच्या हातची कशाला, माझ्या हातची चालेल ना तुम्हाला कॉफी. आणि ती खूप भडकलेली सुद्धा असते. तेव्हा देविका म्हणते की हो हो, चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. उगाच बाहेर जाण्यापेक्षा इथे तुमच्या घरी भेटलं तर बरंच होईल. असं बोलल्यानंतर इथे पंकज आहे तो पण म्हणतो की बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. तेव्हा आजी म्हणते की तुमच्या घरी, तेव्हा देविका म्हणते नाही नाही, ते चुकून आलं, तुमच्यामुळे मिळालं तर बरं होईल. त्यावरती देविका म्हणते द्या ना मला कॉफी, बरं होईल. असं म्हटल्यानंतर आजी तिचा जोरात कान पिरगळते आणि म्हणते काय गं, तू सासूला कॉफी दिली पाहिजेस की सासूने तुला कॉफी दिली पाहिजे, एवढंसुद्धा तुला समजत नाही का? आणि ती म्हणत असते की तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही स्वतः करून घ्या, सासूकडे कसल्या कॉफी आणि चहा मागता. आणि ती म्हणत असते की आता नवीन वर्ष आलं आहे तर तुम्ही काय ठरवलं आहे का नाही. त्यावरती देविका म्हणते की अहो, मी कॉफी नाही मागितली, मी तर काहीच बोलत नव्हती. हा पंकज आहे ना, ह्याने सांगितलं मला आईकडे कॉफी मागायला. असं बोलल्यानंतर इथे आजी तर म्हणत असते की हां, सगळ्यांना हा पंकजच बोलतो, हा पंकजच एक नंबरचा ना खोटारडा आहे आणि त्याच्यामध्येच ना जाम अंगामध्ये उंगल्या आहेत, असं तोही पंकजला नावं ठेवत असते. तर पंकज मात्र सगळं शांतपणे ऐकून घेत असतो आणि तो म्हणत असतो की अगं, फक्त चहा तर मागितला, त्यात एवढं काय झालं, मी फक्त चहाच मागितला होता. त्यावरती आजी म्हणते की आता सगळं जाऊ दे, आता नवीन वर्षामध्ये तुम्ही काही संकल्प केला आहे का नाही, म्हणजेच कामधंद्याचा काही विचार केला आहे का नाही, का असंच नुसतं बसून राहणार आहे ही हिच्या पार्लरच्या मागे आणि तू असेच
चांगले कपडे घालून घरात बसणार आहेस का? नुसते चांगले कपडे घातले म्हणजेच काम होत नसतं आणि दिवस चांगला जात नसतो. त्यासाठी कष्ट करावे लागतं, घाम गाळावे लागतात. तर तुम्ही कामाचं काही ठरवलं आहे का नाही? का असंच घरात बसणार आहात? अशी आजी त्यांना खडसावून बोलत असते आणि त्यांना ती खूप रागवलेली सुद्धा असते. तेव्हा म्हणत असते की जा जा, लवकर जा आणि कामाचं बघा. आणि त्यांना ती तिथून हाकलून लावते आणि ते दोघं तिथून निघून जातात. आणि ती आजी मात्र विचार करत बसते की हे दोघं कधी कामाला लागतील काय माहिती. आणि इकडे मीरा आणि सत्या त्या आपल्या दुकानामध्ये नवीन वर्ष असतं त्यामुळे देवाची छान पूजा करत असतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात की या नवीन वर्षामध्ये ना आमचा जो बिझनेस आहे तो खूप छान चालू दे आणि खूप छान ऑर्डर्स वगैरे येऊन आम्ही पुढे जाऊ दे, असं बोलून ते तोंड गोड करत असतात आणि देवाची आरतीसुद्धा करत असतात. तेव्हा सत्या म्हणतो की मला पण आरती दे, असं बोलून तो मीराचीच आरती करत असतो. आणि मीरा हे सगळं बोलते आणि मीरा म्हणते तुम्ही माझी का आरती करत आहात, तुम्हाला तर देवाची आरती करायची आहे ना. त्यावरती सत्या म्हणतो की तू तर माझी देवी आहेस आणि तुझ्यामुळेच आज इथपर्यंत मी आलो आहे, तर मी तुझी आरती करणारच ना. आणि असं म्हणतात की आज जे पहिल्या दिवशी आपण करतो ते आयुष्यभर आपल्याला करणंच असतं. त्यामुळे मी आज पहिल्या दिवशी तुझी पूजा केली म्हणजे मी आता वर्षभर तुझीच पूजा करणार आहे, असं बोलल्यानंतर मीराला तर बरं वाटत असतं. आणि तेव्हा मीरा म्हणत असते सत्याला की आता ना आज तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर ऑर्डरला यायचं आहे आणि सगळ्या ऑर्डर्स माझ्याबरोबर द्यायच्या आहेत. आपण आज दिवसभर सोबतच सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट करणार आहोत. मी एकटी काही ऑर्डर द्यायला जाणार नाही कारण का मला तुमची गरज आहे, असं बोलल्यानंतर ती म्हणत असते की आज बोनी ना मीच तुमची करणार आहे. असं बोलल्यावरती सत्या म्हणतो अरे वा, तुम्ही चक्क आज माझ्या गाडीमधून जाणार आहात, असं बोलून तो तिचे हसत असतो. आणि तो तिला म्हणत असतो की हो का, तू आज माझी गाडी वापरणार आहेस का, ठीक आहे, पण बोलतो तू आलीस तर मग मला नो पार्किंगमध्ये वगैरे गाडी लावायला लागते आणि मग पावती काढायला लागते. त्यावरती म्हणते की अहो मी काय पण सांगेन, तुम्ही माझं कशाला ऐकता. त्यावरती सत्या म्हणतो असं कसं, बायकोने सांगितलं आणि नवऱ्याने नाही ऐकलं असं कधी होतं का, तू तर माझ्या चांगल्यासाठीच सांगत असते ना. आणि एकदा बायकोने बोललं म्हणजे बोललं, तू बोलली म्हणजे बोलली, विषय संपला. तू बोललीस ना करायचं मग करायचं, मग काही पण होऊ दे, मी करणारच. आणि तसं पण तू पण बोलताना सांगतेसच गाडी इथं पार्क करा म्हणजे करा, मग काय, मला पार्क ती करावंच लागते, असं बोलल्यानंतर इथे मीरा म्हणते की असं कसं, जेव्हा मी एखादा पुष्पगुच्छ बनवत असते तेव्हा तुम्ही मला काय सांगता, हे फूल इथे लाव ते फूल तिथे लाव, तर मी तुमचं ऐकते ना आणि मनाने पण माझी काही डिझाईन मी त्याच्यामध्ये टाकते ना. तसं तुमचं पण आहे, तुम्ही पण गाडी काढली पाहिजे बाजूला, असं बोलल्यानंतर सत्या म्हणतो धन्य आहात तुम्ही, तुम्ही सांगता तसं वागितलं तरी तुम्ही बोलता, नाही सांगितलं तसं वागितलं तरी बोलता. आणि त्यावरती तो म्हणतो की चला आपण भांडू नकोया, नवीन वर्ष आहे, आपल्याला भांडायचं नाही. त्यावरती मीरा म्हणते की हो बरोबर आहे, आपण नको भांडायला. त्यावरती सत्या म्हणतो की हो बरोबर ना, आता मी काय म्हणतो, मला ना एक गुलाब हवं होतं आणि तो ना खिशातून पैसे काढतो आणि गुलाबसुद्धा काढतो आणि ते ना मीराला देतो. मीराला म्हणतो हे घ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मीरा तेच गुलाब हातात धरते आणि म्हणते तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. असे दोघं प्रेमाने एकमेकांना देत असतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. जणू काही त्यांचा एक छोटासा रोमॅन्टिक क्षणच चालू असतो. आणि त्याच वेळी तिथे आजी येते आणि आजी म्हणते की वा वा. तेव्हा सत्या म्हणतो नाही, हे फूल आहे ना खाली पडलं होतं ते मी मीराला देत होतो आणि कारण का ते तिचं ऑर्डरचं आहे ना, असं म्हटल्यानंतर आजी म्हणत असते की अच्छा, तुमच्याकडे खाली पडलेलं फूल उचलून देताना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं गरजेचं आहे का, तुम्ही असं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देता का, असं बोलल्यानंतर सत्या आता लाजतो. सत्याला काय बोलू काही नाही हे सुचत नसतं. पण आजी असते जी मात्र त्या दोघांची फार खेचत असते आणि त्यांना दोघांना खूप बडबडत असते, प्रेमाने त्यांना ओढत असते. त्यांचे रुसवे फुगवे असतात ना ते मुद्दामूनच ती बोलत असते आणि म्हणत असते की तुम्ही दोघं खूप खुश राहा, आनंदी राहा, असंच यशस्वी व्हा, असं तसं त्यांना चांगले चांगले आशीर्वाद देत असते. त्याच्यानंतर मीरा म्हणत असते का मी ना एक पार्सल घेतलं होतं ते ना चुकून ना घरीच राहिलं आहे, मी घरून घेऊन येऊ का, असं ती म्हणत असते. आणि ती म्हणत असते की ह्यांच्या ना आज मी ह्यांनाच घेऊन जाणार आहे डिलिव्हरी करायला, म्हणजे ह्यांच्या पण बोनी होईल आणि सगळ्याच गोष्टी सुरळीत होतील आणि सगळं चांगलं होईल, असं ती म्हणत असते. तेव्हा मीरा म्हणत असते की चला आपण जाऊया. तेव्हा सत्या म्हणतो की दुकानात कोण बघणार, आपण जर गेलो तर दुकान कोण सांभाळणार, पहिला दिवस आहे तर आपण दुकान तर बंद ठेवू शकत नाही, दुकान चालू ठेवणं हे गरजेचं आहे. त्यावरती आजी म्हणते का मी आहे ना, मी बघेन, तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका, असं बोलल्यानंतर इथे मीराला मात्र
प्रचंड आनंद होतो. आणि तेव्हा मीरा म्हणते की ठीक आहे, माझं जे पार्सल आहे ना ते मी घेऊन येते, तुम्ही इथेच थांबा. असं बोलल्यानंतर आजी म्हणते ठीक आहे. आणि तेव्हा सत्या म्हणतो की मी ना हे डिलिव्हरी घेऊन जाण्यासाठी ना गाडी घेऊन येतो, तू इथेच थांब. असं बोलल्यानंतर आजी म्हणते ठीक आहे. आणि मग आजी म्हणते ह्या दोघांचं ना आयुष्य चांगलं जाऊ दे, यांना नवीन वर्षामध्ये सगळी सुखं भेटू दे, सत्याला पण त्याच्या मायेचं प्रेम भेटू दे, आईचा जीव तर त्याच्यावर लवकरात लवकर येऊ दे आणि हे दोघं सुखाने नांदू दे, असं ती म्हणत